स्कोर कार्ड वरती धावा पाहिला तर धावा आतापर्यंत झाल्यात 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज सदानंदला आपण पाहताय तर एका बाजूला नितीन आणि दर्शन ही प्रारंभिक जोडी कांगवई बौद्धवाडी या संघाकडून मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळते. 15 बॉलची मॅच असणार आहे आणि इथे आता प्रत्येक संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा तुमचे इरादे हे नेहमी पॉझिटिव्ह ठेवावे लागतील. यावेळी बॉलला उडवलंय, उंची जास्त लांबी तितकी नाही लाभली. खूप चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी आपण इथे पाहिलं. जवळ जंगासाठी काही प्रमाणात धावा त्या ठिकाणी जरूर निश्चितपणे वाचवला. ही इंटेंट हे जे तुमच्या मैदानावरती असणं गरजेचं आहे. संघासाठी मैदानावरती खेळत असताना सी फॉर कंट्रोल, सी फॉर कमिटमेंट आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या असतात. आणि तिथे त्या ठिकाणी पाहिलं प्रथमेशने खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी बॉलला अडवले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 7. ओव्हर क्रमांक 2 ला सुरू होण्या अगोदर पुन्हा एकदा आपण संधी देऊया डीजेला. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावांचा इक्वेशन. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती हा कडा प्रहार बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बॉल उडायला लागलाय कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलोय. क्रिकेटमधील एक असं सत्र जिथे क्रिकेट बघायला, क्रिकेट खेळायला आणि क्रिकेटवरती बोलायला अगदी हे सत्र म्हटलं तर इथे फार मजा आहे. पहिल्याच बॉलवरती षटकाराला दुसरा बॉल शॉर्ट आर्म पुल. त्या ठिकाणी खेळाडू आहे जजमेंट. लाजवाब लाजवाब खूप चांगलं फिल्डिंग. इथे आणखीन काही प्रमाणात धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवलं. सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. दया यांना आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीचं कमिटमेंट आतापर्यंत सुरेवाडी या संघाकडून पाहिलेलं आहे. ऑनफिल्डचे जे काही खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षक आहेत आपल्या संघासाठी, त्यांचं योगदान हे मॅच मध्ये वाखण्याजोगं राहिलं. वेल फील्ड आतापर्यंत खूप चांगली फिल्डिंग या मॅच मध्ये साधारणतः आपण पाहत आहात. स्लॉट मध्ये बॉल होता, स्टेट डाऊन दी ग्राउंड. खूप चांगला फटका खेळला. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या बाहेर फरार. यावेळी 4 धावांसाठी हा चौकार. थोडासा बॉल खाली होता. फ्रंट ऑफ द विकेट फटका आलाय. सुपर कव्हर मध्ये खेळाडू नाही. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. त्यामुळे ही मॅच तेवढी चुरशीची पाहायला मिळेल. यावेळी चुकी झाली यशरक्षकाकडून आणि एक आयती धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड. धावांचा एकंदरीत आपण आकडा पाहिला तर तो 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 23. 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण षटक क्रमांक 3 मात्र त्या तिसऱ्या षटका अगोदर पुन्हा एकदा ऐकूयात संगीत. धावा गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर क्रमांक 3 दयाच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल बराचसा बाहेरचा आहे. अंपायरचं सिग्नल यावेळी आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. एक अवांतर एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. या एका धावेनं रणसंख्या 24-24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. राईट आर्म द विकेटनं इन ऍक्शन गोलंदाज दया ओव्हर क्रमांक 3 मध्ये.
हा बॉल कट झाला, थोडंसं मी म्हणेल इन स्विंगर होता, बाहेर पडला, त्याच्यानंतर आतल्या बाजूने कट झाला आणि कटरचा वापर. पहिला बॉल थोडासा बाहेर यावी, रणनीती खूप चांगली आहे बॅटरला. मी म्हणेल की थोडंसं सरप्राईज केलं या चेंडूने. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, दयाकडे क्षमता आहे चेंडू वळवण्याची. आपण एकंदरीत त्याची कला पाहत आहे. यावेळी फटका पहा, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात, राहुलच्या हातामध्ये बॉल आणि फलंदाज यावेळी बाद गॉन. दोन चेंडूचा खेळ संपलाय. ओव्हर क्रमांक शेवटच्या प्रगतीपथावर आपण पाहत आहात. पहिल्या इनिंग मधील हे शेवटचे षटक. सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला सुरेवाडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कांगवई बौद्धवाडी, या दोन संघादरम्यानची लढत आहे. यावेळी बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच करायचं होतं. गलीमध्ये खेळाडू या बॉलसाठी तैनात. एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्याने रणसंख्या 25 घरात आहे. आणि 25 आकड्याबद्दल आपण काही क्षणापूर्वी चर्चा करत होतो. 25 ऑक्टोबर 2025 बांगलादेशचं शेरे पंजाब स्टेडियम आणि या मैदानावरती घडलेला इतिहास तो म्हणजे ओडिया इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये वेस्ट इंडिजचा पहिला असा देश ठरला ज्यानं 50 ओव्हर स्पिनर गोलंदाजाकडून करून घेतला. की वेगळा इतिहास जो आपण बरोबर 25 ऑक्टोबरला पाहिला होता. यावेळी उंची आहे, या बॉलवरती उंची लांबी दोन्ही गोष्टी प्रॉपर आहेत आणि बरोबर अर्धा डझन धावा हा बॉल देऊन जाईल. 6 धावांसाठी षटकार. सन्माननीय संतोषजी महादेव साळवी साहेब जे वरिष्ठ खेळाडू आहेत कोंगे स्पोर्ट क्लबचे, त्यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करूयात. सन्माननीय संतोषजी साळवी साहेब प्लीज आपण या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक करत आहेत. दरम्यान वाईट बॉलचा सिग्नल आला, मागच्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर दबावमध्ये टाकलेला चेंडू जो एक एक्स्ट्रा धाव देऊन जाईल. रणसंख्या 32च्या घरामध्ये. 32 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करणाऱ्या कांगवई बौद्धवाडी या संघाची. यावेळी शफल झाले होते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा उजव्या स्टंपच्या बाहेर आहे, म्हणजे आणखीन एक चेंडू आहे तो अवांतर स्वरूपाचा. म्हणजे इथे 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावलेत बॅटिंग करणाऱ्या संघाने. स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं शेवटचं अंतिम निर्णायक षटक गोलंदाजी ट्रॅकवरती दया यांना आपण शेवटच्या षटकासाठी पाहतात. ऑन साइडला मिड विकेटला खेळाडू आहेत अलॉंग द कार्पेट. जोपर्यंत बॉलला कॅरी करतील फेकी होईल, 2 धावा जरूर जमवल्या जातील आणि या 2 धावेनं स्कोर कार्डचा जो आकडा आहे तो 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. सन्माननीय संतोषजी साळवी साहेब यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहतात. चला, एक इनिंगचा खेळ संपला. 35 धावा हा आकडा आपण पाहताय, म्हणजे 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. चला, या स्पर्धेची पहिली सेमीफायनलची लढत, उपउपांत्य फेरीची पहिली जो सामना आहे तो सामना खेळवण्यासाठी सुपरस्टार तोंडली आणि जय हनुमान बोबडी महाबदेवाडी दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण टॉस साठी या. आपण लगेचच टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, प्लीज लगेचच या. सुपरस्टार तोंडली आणि जय हनुमान बोबडी महाबदेवाडी या स्पर्धेची पहिली सेमीफायनलची मॅच. या मॅच साठी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, प्लीज आपण लगेचच टॉस साठी या. चला, विनंती आहे यंग सिद्धार्थ क्रीडा मंडळ कांगवई बौद्धवाडी, चला प्लीज थोडंसं घाईने या. आपण लगेचच फील्ड प्लेस करून घ्या, कारण वेळ इथून फार थोडंसं कमी राहिला बघा.
सध्याच्या घडीला हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, अंधार लवकर पडायला सुरुवात होतो आणि आपल्या पाडे पुढे वेळ थोडंसं मी म्हणेल की कमी राहिला, कारण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील पुढे आपल्याला करायचा आहे. त्याच्याबरोबरीने सेमीफायनलच्या लढती असतील, या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असेल, काही पाहुण्यांचे सन्मान असतील. त्यासाठी प्रत्येक संघाला इथून विनंती आहे, प्लीज थोडंसं सहकार्य करा. वेळेवरती प्रत्येक कामाला अंजाम देणं खेळाडूंचं आणि स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक घटकाचं काम आहे. सुपरस्टार तोंडली आणि जय हनुमान बोबडी महादेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, प्लीज टॉससाठी या. चला मॅचकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. येणारे 15 चेंडू मध्ये 36 धावांचं समीकरण सोडवायचं आहे. बॅटिंग करत असताना आता सुरेवाडी या संघाला प्रति षटकामागे प्रत्येक 5 चेंडू मागे 12ची सरासरी आहे. तुम्हाला प्रत्येक षटकामागे 12च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. जो संघ जिंकेल तो इथे सेमीफायनल मध्ये कोंगळे स्पोर्ट क्लब क या संघाचे विपक्ष खेळताना पाहायला मिळेल. अभि आणि अनिकेत प्रारंभिक जोडी, सलामीचे फलंदाज, स्ट्रायकर बॅटर अभि, नॉन स्ट्रायकेंडला अनिकेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत नितीन. मागच्या काही सामन्यापासून पाहिलं तर पॉवर प्लेचे जे काही नियम आहेत ते खारिज केले गेले आहेत, त्यामुळे आउटफील्डमध्ये अर्थात डीपमध्ये बॉलसाठी एक्स्ट्रा प्रोटेक्शन. शॉर्ट अँड फुलचा हल्ला करायचा होता, काऊ कॉर्नर रिझन मध्ये खेळाडू बॉल खाली आणि पहिल्या विकेटचा पतन. व्हेरी फर्स्ट बॉलवरती फलंदाज दीपाच. आता बॅटिंगच्या धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेले आणि या पहिल्या चेंडूवरती एक महत्वाचे विकेट आले. कॉन्फिडन्स थोडासा मी म्हणेल की जरूर हाय असेल. यावेळी गोलंदाज नितीनचा पहिलाच बॉल आखू टप्प्याचा होता, शॉर्ट अँड पुलचा हल्ला चढवायचा होता, एलिव्हेशन तेवढंसं प्रॉपर नाही मिळालं आणि पहिली विकेट अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले. आता जबाबदारी आहे खांद्यावरती, जबाबदारी आहे पार्टनरशिप बिल्ड करण्याची, त्याबरोबर रिक्वायर्ड रनरेटला देखील न्याय देण्याचा प्रयत्न जरूर होईल का. तर इथे पहा भन्नाट वेगावरती स्वार होऊन हा चेंडू जरूर टाकला होता. मात्र क्रिकेटचा खेळ आणि माणसाचं आयुष्य याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या वेगापेक्षा तुमच्या दिशेला फार महत्व आहे. तुम्ही कोणत्या दिशेला चाललाय सर्वाधिक महत्वाचं. यावेळी दिशा खराब होती. 55 बरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22ची आपल्याला आठवण करून दिली आणि व्हाईट बॉलच्या या एका धावेनं संघाचा श्रीगणेश देखील झालाय. सूर्यवाडी संघाने आपलं खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर थोडासा स्क्वेअर बॉल न समजणार कोड आहे. यावेळी फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवलाय. एक खूप चांगला फटका 6 धावांसाठी षटकार. आमचे डीजे मास्तर बरोबर वेल सॉन्ग प्ले, कारण आता एकजुटीनं तुम्हाला खेळावं लागेल, धावा तुम्हाला जमवाव्या लागतील आणि त्यासाठी बरोबर फुल टॉस बॉलवरती सडवलेला हल्ला 7 आकड्यावरती घेऊन गेला. आणखीन एक फुल टॉस बॉल, आणखीन एक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा 6 धावांसाठी षटकार. मी म्हणेल की धावफलक जर पण पाहिलं तर तो वेगाने पुढे चाललाय.
अगदी जसं आपण पाहतो शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सची गती जशी वाढत चालली अगदी कधी खाली कधी वर कधी खाली कधी वर सुरुवातीला बॅकफुटला होते त्याच्यानंतर फ्रंट फुटला आले आणि जसे नवीन बॅटर सदानंद आले अगदी आनंद त्याने डगआउट मध्ये जरूर निर्माण केला. मागच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार जे रणसंख्येला आकार देत असताना घेऊन गेले 13च्या घरामध्ये. यावेळी थोडासा पुढे बॉल ठेवला नो बॉलचा इशारा पंचांचा हात पहा हा हात दर्शवतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 ज्या 21 अंतर्गत नो बॉल हा नियम आपण पाहतो आणि सध्याच्या घडीला तो नो बॉलचा इशारा आलाय म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट. इथे बेनिफिट ऑफ बॅटर म्हणजे 2 गोष्टींचं उल्लंघन झालं एक म्हणजे रनआउट आणि दुसरं म्हणजे ऑफ स्टकिंग द फील्ड. या 2 गोष्टी वगळता बॅटर सर्व बाजूने सेफ आहे म्हणजे खिशामध्ये लायसन त्या लायसनचा वापर तेवढा अगदी प्रारंभिक करता नाही आला तेवढा प्रभावी वापर नाही करता आला चुकी झाली. इथे पहा सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्व्हर्जन आणि 2 धावा येत असताना धावांचा आकडा आहे तो जाऊन सध्याच्या घडीला आपण पाहत आहे 16च्या घरामध्ये. अजिजी मोहिते साहेब आपणास विनंती असेल अगदी हितचिंतक आहे ते स्पर्धेसाठी त्यांच्याकडे त्यांचा देखील सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. अजिजी मोहिते साहेब आपण विनंती आहे आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. बॅट उलटी केली आणखीन एक नो चेंडू आणखीन एक नो बॉल अंपायरचा हात पहा फ्रंट फुटचा हा देखील नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. हे षटक थोडंसं मोठं राहिलंय. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक मोठं षटक 2004 मध्ये हाताळलं होतं. गोलंदाजाचं नाव होतं पाकिस्तानचा मोहम्मद सामी अगेन्स्ट द बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये त्याने तब्बल 17 बॉल टाकले होते ज्याच्यामध्ये 7 चेंडू वाईट 4 चेंडू नो बॉल आणि 6 चेंडू वाईट बॉल 6 चेंडू व्हॅलिड बॉल अशा पद्धतीचं 17 चेंडूंचं ते सर्वाधिक मोठं षटक होतं. इथे जर पाहिलं तर कदाचित त्याच दिशेने आता गोलंदाज नितीनलाही पाहत आहे. या 2 नो चेंडू आले एक वाईट बॉल आलाय आणि त्याच्यानंतर धावांचा आकडा 18च्या घरामध्ये 36 धावांचं टार्गेट इथे तुम्हाला सेट करायचं आहे मॅच मध्ये. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला संघासाठी चांगला करावा लागेल. बॅटरला तुम्हाला नाही द्यायचं असेल तर गोलंदाजाला ही टिचून गोलंदाजी करावी लागेल. लेंथ आणि लाईन या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला पुरेपूर वापर करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपवला गेलाय आणि रणसंख्या जर आपण स्कोर कार्डवरती पाहिली तर धावांचा आकडा 19 येणारे 10 चेंडू आणि 10 बॉल मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी. सतरा रन्स 10 आणि 17 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आले तुषार 10 मध्ये 17 या ठिकाणी डिफेन्स करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला बॅटिंग खूप सुरेख सुरू आहे. स्वस्तामध्ये अभि जरूर बाद झाले होते त्याच्यानंतर दोन्ही बॅटरनं ती पार्टनरशिप देखील बिल्ड केली आणि धावा देखील त्या फ्लो मध्ये आल्या. यावेळी फटका फसला चेंडू हवेमध्ये कीपर चेंडूच्या खाली आणि आणखीन एक धक्का लागला पार्टनरशिपला ब्रेक फलंदाज बाद. नवीन बॅटर दया मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड झालेत. पहिल्या चेंडूवर त्यांच्या बॅटमधून आले सिंगल रन आणि या सिंगलच्या सहाय्याने रणसंख्या 20च्या घरामध्ये म्हणजे येणारे 7 येणारे 8 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची गरज.
गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार समोर सदानंदला आपण पाहता. यावेळी आणखीन एक विकेट रडार मध्ये बॉल होता आणि फेकून दिले मैदानाच्या बाहेर. आणखीन एक 6 धावांसाठी हा दमदार प्रहार षटकार. तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि जसं स्ट्राईक सदानंद आला मैदानावरती सदानंद नावाचा सध्याच्या घडीला आपण कहर पाहत आहे. आणखीन एक विकेट, आणखीन एक मोठा फटका. हाही चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अंपायर सिग्नल 6 रन. बत्तीसच्या घरामध्ये 4 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 6 धावांची गरज. 4 धावांची गरज, माफ करा, त्यातून 1 मायनस म्हणजे आता 3 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक राहिले. 6 बॉल मध्ये 3 हे इक्वेशन. ही मॅच जर पाहिली तर सध्याच्या घडीला सूर्यवाडी संघाचा दबदबा पाहिलेला आहे, पण सदानंद जसे खेळपट्टीवरती आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या बॅटमधून षटकारांचा कहर आपण पाहिला. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू हवेमध्ये. हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जरूर आहे. चेल ड्रॉप आणि इथे पाहिलं तर धावा काही प्रमाणात जरूर वाचवल्या जातील. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेवरती रोखले गेले, सिंगल रन. आणि या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 2 ला देखील ट्रॅकवरती आले. ते येणाऱ्या 6 बॉल मध्ये करायचे 2 धावा. 6 आणि 2 चे इक्वेशन. पहिला बॉल आकू टप्प्याचा, याच्यावरती संधी आहे. मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात. झेल धरणीला दान आणि दुसरी धाव याच बॉलवरती फिनिश. मॅच फिनिश झाले. विजयी संघाला पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा आणि त्याच्या बरोबरीने पराभूत संघाचे आभार असतील. जसे पुढच्या मॅचला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये सेमी 1 साठी आपल्या दरम्यान जोडले जातील प्रशांत गायकवाड. आइए प्रशांत सर, आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए.